सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुमचा देवावरचा विश्वास आज वाढेल आणि तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकता. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला तुम्ही आज घेऊ नका. आज तुम्ही बाहेरच्या लोकांच्या संपर्कामध्ये राहाल. जर तुम्ही एखाद्या ध्येयावरती ठाम राहिलात तर तुम्ही ते लवकरच साध्य करू शकाल. मुलांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत तुम्ही ठरवू शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फलदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे. कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह संवादाच्या माध्यमातून संपुष्टामध्ये आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या सुखसुविधेच्या सोयीच्या काही वस्तू आज खरेदी करू शकता, ज्यासाठी तुम्हाला खूप सारे पैसे खर्च करावे लागतील. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना बदली झाल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायामध्ये काही योजना सुरू करू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही कोणत्याही गरजवंताला आज भाताचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. जे लोक आपल्या करिअरबद्दल चिंतेमध्ये आहेत त्यांच्या करिअरमध्ये चांगली झेप घेताना तुम्ही पाहाल. तुम्ही घरातील आणि बाहेरील लोकांचा विश्वास अगदी सहज आज जिंकू शकाल. आज तुम्हाला कुटुंबातील महत्त्वाच्या विषयांवरती वडीलधाऱ्या मंडळींची चर्चा करावी लागेल. तुमचे काही प्रयत्न आज यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा नवीन छोटासा व्यवसाय सुरू करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच विचारपूर्वक अग्रेसर होण्याचा असेल. कोणाच्याही सांगण्यावरून एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवू नका. जर तुम्ही प्रॉपर्टीशी संबंधित एखादं काम हाती घेतलं असेल तर त्यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड तुम्ही आज करू नका. तुम्हाला कोणाकडूनही पैसे उधार घेण्यासाठी टाळावं लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजुरी स्वीकारल्यानं तुम्हाला आनंद होईल. दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला काही चांगली बातमी आज मिळू शकते. तुमचं उत्पन्न आज वाढेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत वस्तूचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला वेगवान वाहनानं प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. आज अनेक बाबतीमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागतील. व्यवसायामध्ये मंदीची चिंता असेल तर तीही आज दूर होईल. मित्रांसोबत तुमचे संबंध अधिकच घट्ट होतील. एखादं नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी भेटवस्तू विकत घेऊ शकता. तुमच्या काही कायदेशीर बाबींमुळे तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की प्रेम जीवन जगणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून धडा घेऊन दोघेही आपलं नातं जपा. तुम्ही एकाच वेळी अनेक कामांमध्ये हात आजमावण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमचा विचार करण्याच्या पद्धतीचा पुरेपूर फायदा तुम्ही उचलाल. कुटुंबामध्ये काही वाद निर्माण झाले तर त्यामध्ये तुम्ही संयम ठेवा. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकता. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की भाग्याच्या दृष्टीनं तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जातोय. सर्व क्षेत्रामध्ये तुमची कामगिरी चांगली असेल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एखादं मोठं पद मिळू शकतं. एखाद्यावर आंधळेपणानं विश्वास ठेवणं तुमच्यासाठी तापदायक ठरेल.
कामाच्या ठिकाणी काही कामासाठी तुम्ही दूरच्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होताना दिसतोय. तुमच्या कोणत्याही कामाबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल तर ती काळजी आज संपुष्टात येईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या बनवून खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र फलदायक ठरणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह प्रस्ताव मंजूर झाल्यानं घरातील वातावरण आनंदी राहील. एखाद्या मोठ्या कामामध्ये तुमचं मन लागणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या शिकवणुकीनं आणि सल्ल्यानं तुम्ही तुमचे निर्णय घ्याल. आज तुम्हाला जवळच्या प्रवासाला जावं लागेल. तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या अडचणींमध्ये तुम्ही आज वेगळं राहाल. नवीन मालमत्तेची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आजचा दिवस कामाच्या ठिकाणी काही योजना आखण्यामध्ये व्यतीत खर्च करतील. सर्वांसोबतच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखल्यानं ते तुमच्यासाठी आज चांगले राहील. टीमवर्कमध्ये काम केल्यानं तुम्ही कोणतंही मोठं काम वेळेवर पूर्ण करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही चांगल्या संधी आज मिळतील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचा काही वाद होत असेल तर तो आज संपुष्टात येईल. तुम्ही आज परिस्थितीवरती नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांनी आपला मोकळा वेळ वायफळ गोष्टींमध्ये वाया घालवू नये, तरच परीक्षेमध्ये यश संपादन करता येईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक आज एखाद्याच्या बोलण्यामुळे भांडण ओढावून घेऊ शकतात, जे त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा करू नका, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. काम करणारे लोक चांगले काम करतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल. कोणाचाही सल्ला तुम्ही आज घेऊ नका, नाहीतर समस्या उद्भवतील. तुम्ही बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला काही लोकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांच्या कामामध्ये प्रगती होईल. तुम्हाला आधुनिक प्रक्रियेमध्ये पूर्ण रस असेल आणि आर्थिक घडामोडींमध्ये तुमचा प्रभाव पडेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बदली झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. तुम्हाला तुमचं काम पूर्ण जबाबदारीनं करावं लागेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला आज मिळेल. तुम्ही तुमची दिनचर्या नीट सांभाळणं आवश्यक आहे. त्यामध्ये काही बदल केल्यास तुम्हाला त्याचा काही त्रास होण्याची शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही देवी लक्ष्मीला आज खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. भूतकाळातील काही कामांबाबत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती कोणतंही काम सोपवलं असल्यास तुम्ही ते पूर्ण जबाबदारीनं पूर्ण करायला पाहिजे. तुम्ही नवीन घर, दुकान इत्यादी खरेदी करण्याची योजना आखू शकता. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामामध्येही यश मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि सानिध्य मिळेल असं दिसतंय. तुमचा एखादा मित्र तुमच्या घरी पार्टीसाठी येऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यही सहभागी झाल्यानं वेगळं असतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला आज नियमित जल अर्पण करा आणि तुळशीपाशी दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.